नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलानं अधीरज गाजवलं आणि गाजवतोय असा हा रुस्तम हिंद केसरी, 12 वेळा हिंद केसरी, कित्येक वेळा गुलालाचा 1 नंबरचा मानकरी, कित्येक वेळा महाराष्ट्र केसरीचा मानकरी, असा हा बकासूर, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल. चर्चा करतोय बकासूरविषयी. काल काय गाडी पळाली होती बकासूर आणि महाराजची. गाडीनं सुट्टा गट, सुट्टा सेमी काढलेला होता आणि एक सगळ्या महाराष्ट्राला आतुरता होती की काल फायनल का नाही झाला. खूप साऱ्या लोकांचे कॉल आले. आता मैदानात कुठल्या दिसू शकतो बकासूर, आपल्याला एक चर्चा करूया बकासूरचे. कारण की बकासूर सगळ्यांना महाराष्ट्रावर माहीत आहे की बकासूर जोपर्यंत मैदानामध्ये येत नाही ना, तोपर्यंत लोक मैदानी उडी बघत नाहीत आणि व्ह्यूजसुद्धा येत नाहीत लोकांना. ज्यावेळेस तो असेल ना मैदानामध्ये, 100% व्ह्यूज जे आहेत त्या चॅनेलला येतात. अगदी मी काय माझा साधेपणा सांगत नाही, माझ्यासुद्धा म्हणजे व्हिडिओला बकासूरचा फोटो टाकल्याशिवाय व्ह्यूज येत नाहीत आणि सगळ्यांना माहीत आहे आपण बकासूर फॅन आहे. जरी यूट्यूब क्षेत्रामध्ये जरी काम करत असेल, परंतु त्या बैलाचा आशीर्वाद आपल्या संबंध महाराष्ट्रातील सगळ्या चॅनलवरती तर आहेच, अगदी माझ्यासुद्धा चॅनलवरती आहे, गोरगरिबांच्या चॅनलवरती सुद्धा आहे. असा हा बकासूर, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका. चर्चा सुरुवातीला करूया आपण की बकासूरच्या आणि महाराजचा काल पहिरा कसा काय जुळून आला, अचानक ते मैदानामध्ये कसे काय आले. त्यांचं जे गाव आहे ते भुकुम जवळच आहे, तालुका मुळशी मध्ये ते मैदान होतं आणि बकासूर जो आहे तो सुसगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या ठिकाणचा आहे. आणि तुम्ही बघितलं खूप साऱ्या अडचणी ज्या आहेत त्या बकासूरला नाही आहेत, महाराजला येत आहेत. महाराजला पैऱ्याची अडचण येते म्हणजे त्याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे मामांनी ज्या लोकांना वेळेवरती बैल दिले, ज्या एका शब्दावरती बैल दिले, त्या लोकांनी मामांना जे आहेत ते बैल देण्यास नकार दिला होता. त्याच्यामुळे मामा जे आहेत थोडेसे एक मामांच्या मनामध्ये खूप चांगले एक विचार असतात की बाबांनो, आपण बकासूर दुसऱ्या लोकांना देतोय, परंतु त्यांनीसुद्धा आपल्याला वाईट वेळेमध्ये तो नंदी दिला पाहिजे. अगदी तशीच वेळ मामांच्यावरतीसुद्धा आली. महाराजचं जसं बकासूरच्या पैराला कधीच अडचण येत नाही आहे, परंतु महाराजच्या पैऱ्याला खूप सारी अडचण येत होती आणि ज्या लोकांना बकासूर दिला त्या लोकांनी महाराजसाठी पैऱ्याला नकार दिला. कोण असतील मला माहीत नाही आहे, परंतु महाराजला पैरा द्यायला पाहिजे होता. कारण की तुम्हाला माहिती आहे मामांचा शब्द खूप चांगला आहे, ते खूप शब्दाला पक्के आहेत. परंतु काय होतं आहे, ज्या लोकांना मामांनी उजेडामध्ये आणलं, म्हणजे लोकांना म्हणजे त्यांची बैलं उजेडामध्ये आणली, त्याच लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये पाठ फिरवली आणि तुम्ही बघितलं. म्हणून मामांनी एक निर्णय जर घेतला असेल कालच्या मैदानामध्ये, मला असं वाटतंय की काय नको, कुणाला नको सांगायला, कुणाला नको पैरे वगैरे मागायला, आपला घरचाच साज पळूया. भलेही बकासूरला आता तुम्ही बघितलं परवा दिवशी भुईंच्या मैदानामध्ये 2 फेरे बकासूर पळाला होता. 3रं मैदान लगेच म्हणजे काल एक भुकुमचं मैदान झालं, अचानक झालं ते मैदान. त्या मैदानामध्ये सुद्धा बकासूर जो आहे तो अचानक आपल्याला पळताना दिसला आणि कुणालाच काय या कानाला सुद्धा कळून दिलं नाही मामाने. म्हणजे बघा, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये किती जपून, किती मास्टर माइंड ज्यांना म्हटलं जातं असे हे संतोष साळुंके, बकासूरचे मालक, त्यांनी ठरवलंच होतं की नको कुणाशी चर्चा करायला नको, काय नको. ह्याला जरी पैऱ्याला अडचण आली, ह्याला शब्दाला माणसं आजकाल जागणारी नाही आहेत. पहिली जी लोकं होती, असे माहिती मी ती ज्या लोकांची मी मुलाखती घेतल्या त्या लोकांनी, जुन्या लोकांनी सांगितलं पहिली शब्दाला किंमत होती. आता ते शब्दाला किंमत राहिलेली नाही आहे. तुम्ही आज संध्याकाळी पैरा ठरवाल, उद्या सकाळी तो पैरा मोडलेला असेल. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आत्ता चालू घडीचं बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. तर मग आता सुरुवात करूया, हे पैरा कसा जुळून आला याच्याबद्दल थोडीशी व्यक्त करूया, थोडीशी तुलना. तुम्ही बघितलं, मी तुम्हाला मागाशी सुद्धा सांगितलं की महाराजला पैऱ्यांची खूप अडचण येत होती. त्याच्यामुळे मामाने निर्णय घेतला की आपला बकासूर जो आहे तो सलग त्याला 4 दिवस जरी पळवला तरीही तो चांगली कामगिरी करतो. आणि त्याचं फिटनेस लेवल जे आहे ते बकासूरचं ते त्यांनाच माहिती आहे. मोहित शेट यांना असेल, वैभव शेट असतील, संतोष शेट असतील, बाकीचे जे आहेत त्यांच्या ओठ्यावरती त्यांना माहिती आहे बकासूरचं रुटीन कसं असतं, बकासूरला कुठल्या फेऱ्याला जास्त दम लागतो, बकासूरला किती म्हणजे त्यांचं रुटीन माहिती आहे बकासूरचं. त्याच्यामुळे त्यांनी काय ठरवलं असेल की गावात जवळच हे जे मैदान आहे त्या मैदानामध्ये आपण महाराजला पळवून बघूया. कारण काय होते, 2-3 वेळा महाराज आणि बकासूर ही सुद्धा जोडी पळाली आहे.
अगोदर एक दोनदा पळाली, परंतु काय होतं शेवटी नशिबामध्ये खूप सारी कड येत होती आणि त्या कडेमुळे बकासूरचं महाराजचं जे आहे ते कॉम्बिनेशन नीट जुळत नव्हतं. जुळलं तरी काय ना काहीतरी बकासूर बघितलं तुम्हाला पोटामध्ये बकासूरच्या तार सापडले, त्याच्यामुळे बकासूरचा सुद्धा त्यावेळेस पराभव हा झालेलाच होता. परंतु काल जो आहे तो अचानक जो पैर आहे तो ठरला. त्यांनी ठरवलं असेल, गट बघितला असतील, कोणातरी चिठ्ठी घेतली असेल की नाही आपण जे आहे ते उद्या बकासूर आणि महाराज हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. कारण की बकासूरची चिठ्ठी किंवा निघाली तर आधी कळतं किंवा बकासूर मैदानात आला ती अपडेट कोणाच्या ना कोणाच्या त्या व्हिडिओमार्फत सगळ्या लोकांना तर कळतंच. परंतु तशी काय अपडेट कुणापासून आलीच नव्हती. म्हणून अचानक लोकांचे खूप सारे फोन्स आले, खूप सारे लोकांनी SMS केले व्हॉट्सअपला मला की भावा दादा काय मामा बाबा तू बकासूर बघ 24व्या गटात पळाला आहे. मग व्हिडिओ टाकला मी त्या माझ्या जुन्या नव्या चॅनलवरती. बकासूर आणि महाराज ही गाडी जी आहे ती वैभव मामा यांनी चालवली होती. काय गाडी पळवली होती, गाडीनं सुट्टा जो आहे तो निकाल घेतलेला होता. वातावरण जे आहे ते ऊन होतं, परंतु सगळ्यांना वाटलं की मी सुद्धा त्याला थोडीशी व्हिडिओ बनवली की सतत बकासूरला पळवणं योग्य आहे का. कारण की तुम्ही बघितलं आत्ता एक 2-3 दिवसापूर्वी एक बघिरा नावाचा नंदी आहे, त्याला बघितलं तुम्ही फास लागला आणि त्या नंदीचा मृत्यू जो आहे तो त्या ठिकाणी झाला. खूप वाईट वाटलं. संबंध महाराष्ट्रामधून मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून, माझ्या स्वतःच्या घरच्या फॅमिलीकडून, अगदी महाराष्ट्राच्या अखिल बैलगाडा संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा मी माफीच म्हणतो, भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती वाहिलेली होती. आणि रायफल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं की रायफल 81चा सुद्धा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राने बघितलं, दुःखद निधन झालं होतं रायफल 81चं. आणि सगळ्या महाराष्ट्र एक दुःखाचा डोंगर जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रावर कोसळला. एवढा चांगला पळणारा बैल त्याला अचानक असं काय झालं, उन्हाचा त्रास होतो. कसं होतं आता सगळेजण म्हणले उन्हाचा त्रास होतो आहे, तो एक ठीक आहे भाग आहे त्याचा. परंतु खूप सारे नंदी पळतात उन्हामध्ये, अगदी गोरगरिबाचे सुद्धा पळतात. शेवटी रायफलचं जे घडणार आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवलं असेल, जे ते आपण म्हणतो ना देवाने ज्या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी मृत्यू होणार आहे त्या दिवशी मृत्यू होतोच. मग तो कसाही असो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक थोडकी सांगतो. एक राजा होता, त्या राजाला एका महाराजांनी एक श्राप दिला होता की तुला साप चावूनच तुझा मृत्यू आहे तो होणार आहे. परंतु तो राजा होता, त्या राजाने खूप असे काचेचे बंगले बांधले, म्हणजे काचाचा महाल बांधला. बंगले त्यावेळेस नव्हते, काचेचा महाल बांधला. त्या महालामध्ये तो राहिला. प्रत्येक सिक्युरिटी ठेवले, म्हणजे त्यावेळेस शिपाई असतात त्याला सिक्युरिटी म्हणतात आजच्या युगामध्ये. ते पूर्णपणे त्याने जे आहे ते राजाने पूर्ण बंदोबस्त केला. कुठनंच साप वगैरे नाही. ते जे पुंगे वाजवले असतात त्यांनासुद्धा तिथं ठेवलेलं की जेणेकरून तिथं जरी आला तरी आपल्याला तो साप चावणार नाही आहे, काय नाही. परंतु त्या महाराजांनी शाप दिला होता की तुला साप चावूनच मृत्यू होणार. तो एकदा फळे खात होता आणि ते फळे खाता खाता तुम्ही बघितले त्या फळातून बारकासा साप आला आणि त्याला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणजेच एक सांगण्याचा तात्पर्य असं आहे की जे तुमच्या नशिबामध्ये जे आहे ते होणार. तुमचा ज्या दिवशी मृत्यू जो आहे तो त्या दिवशी होणारच. मग तो कसाही मृत्यू येऊ शकतो. या पृथ्वी तलावरती ज्या व्यक्तीने जन्म घेतलेला आहे त्याला आज ना उद्या मृत्यू हा येणारच आहे. अगदी मी आत्ता बोलतो आहे 10 मिनटामध्ये माझासुद्धा खेळ खलास होऊ शकतो. एक सांगण्याचं तात्पर्य सांगतो आहे, कधी कुणाला काय होईल सांगू शकत नाही. रायफलचं आयुष्यच होतं तेवढं, ते आपण सगळ्यांनी आता मान्य करूया. आणि सिकंदर 81 आणि बकासूर पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघू द्या आणि सुरुवात करूया. बकासूरसोबत तुम्ही बघितलं काल महाराज पळाला, फायनल काय नाही झाला. सगळ्या फाटीवरती पाणी होतं, त्याच्यामुळे कमिटीने निर्णय घेतला की हे मैदान थांबावं, उगीच कोणाला इजा होऊ नये म्हणून. आणि दुसरी एक गोष्ट, बकासूरवरती काल गाडी बांधलेली नव्हती, काल महाराजवरती गाडी बांधलेली. कसा पळाला बाक्या, कसा आहे बाक्या, काय वाटते? बकासूरवर गाडी बांधू नका, त्याचा तो पळ आहे तो दाखवते. बकासूरवर गाडी बांधून बकासूर थकला आहे रे बाबांनो. त्याच्यामुळे बकासूर थोडंसं वाटतं कधी कधी कमी पळतो आहे. परंतु जो बकासूरसोबत जो बैल पाळणारा घ्यावा आणि त्याच्यावरती गाडी बांधून ठेवावी. बकासूर कसा खेचतोय गाडी बघा. आणि महाराजला त्याने गुलाल मिळवून आता एक शंखनाद केला आहे की तो महाराज, माझ्या दावणीतला महाराज
त्यालासुद्धा पैरे आता मिळणार, 100% मिळणार. जेव्हा बैल गुलाल घेतो त्यावेळेस त्याला पैरे चांगलेच येतात. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल. धन्यवाद.